नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय डेली आन्सर रायटिंग, जी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 आणि UPSC या दोन्ही अनुषंगाने महाराष्ट्रातले जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्या सर्वांसाठी आपण एक आन्सर रायटिंगसाठी लेखन कौशल्य अवगत करण्यासाठी एक सिरीज सुरू केलेली आहे. त्याचा पहिला व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर आपला अवेलेबल आहे. आजचा डे 2चा आपण क्वेश्चन बघणार आहोत आणि त्या प्रश्नाला कसं समजून घ्यायचं, जो काही 10 मार्करचा असेल किंवा 15 मार्करचा असेल, तर क्वेश्चनला समजून घेऊन उत्तर कशा पद्धतीचं आपल्याला लिहायचं आहे त्याचं लेखन कौशल्य जे आहे आपण बघतोय. आजचा डे 2चा क्वेश्चन आपण बघणार आहोत कशा पद्धतीचा असेल आणि त्याचं एक उत्तर कसं तुम्ही लिहू शकले असते किंवा लिहिणार आहात त्याबद्दल आपण डिस्कस करूया. सोबत जे तुम्ही उत्तर लिहाल स्वतःच्या शब्दांमध्ये, ते आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, जे एक स्पेशल टेलिग्राम चॅनल तयार केलेलं आहे आन्सर रायटिंगसाठी, त्याच्यावर तुम्ही ते फोटोज किंवा त्या आन्सरची स्कॅन करून PDF फाईल सेंड करू शकता. आणि सोबतच त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला आजच्या या क्वेश्चनचा व्हिडिओ प्लस याचं मॉडेल आन्सरची PDF दोन्ही पण तुम्हाला अवेलेबल होईल. सोबत तुम्ही कम्पेअर पण करू शकता की कोणते पॉईंट्स मी लिहू शकलो असतो, कोणते पॉईंट्स माझे सुटले. तर अशा पद्धतीने हा एक इनिशिएटिव्ह आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा इनिशिएटिव्ह महाराष्ट्रातल्या सर्वांपर्यंत पोहोचवा. आजचा डे 2चा क्वेश्चन आपण बघूया. सो डे 2चा क्वेश्चन जो होता तो होता, डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी इन प्रमोटिंग सोशल जस्टिस इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता बघा, क्वेश्चन इंग्लिशमध्ये पण दिलेला आहे मी आणि मराठीतून दिलेला आहे, कारण ही सवय आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की लावायची आहे, की जर आपल्याला मराठीमधून पेपर देतोय तरी पण बऱ्याचदा आपल्याला मराठीतून प्रश्न वाचल्यानंतर एकदम कळत नाही, तर आपण इंग्लिशमधून तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तसंच जे इंग्लिशमधून तयारी करतायत त्यांनी पण सवय लावायची की मराठीतून पण आपल्याला समजला पाहिजे तो. कारण आन्सर रायटिंग करताना किंवा क्वेश्चन मध्ये पण मी सांगितलं की मुख्य परीक्षा जी आहे, एक उत्तर लिहायला तुमच्याकडे फक्त 8 ते 9 मिनिटं आहे आणि 8 ते 9 मिनिटं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला तो प्रश्न समजून पण घेणे आणि सोबत समजून घेऊन त्याचं उत्तर लिहिणे हे 8 ते 9 मिनिटात तुम्हाला करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न समजणं फार गरजेचं आहे. एकदा का तुम्ही प्रश्न व्यवस्थित समजला, कीवर्ड्स तुमच्या लक्षात आले, तर तुम्ही उत्तर बरोबर लिहू शकता. परंतु बरेच विद्यार्थी घाईघाईमध्ये त्या प्रश्नाचा अप्रोच समजत नाही आणि उत्तर वेगळंच लिहून ठेवतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की हे या क्वेश्चनची डिमांडच नव्हती. सो अकॉर्डिंग टू द डिमांड क्वेश्चनची कशी आहे त्या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं असतं. आणि म्हणूनच मग प्रश्नाच्या सोबत मी तुम्हाला अप्रोच सांगत आहे की आधी तुम्हाला अप्रोच काय तयार करायचा असतो, ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो. तर प्रश्न बघा काय होता की डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी इन प्रमोटिंग सोशल जस्टिस इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता आपण याला मराठीतून समजून घेऊया. मराठीतून काय होता प्रश्न हा, की भारतीय राज्यघटनेतील सामाजिक न्यायाला चालना देण्यासाठी जे राज्य धोरणाचे निर्देशक तत्व आहे त्यांच्या महत्वाची, म्हणजे त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे त्याची काय करायची, आपल्याला चर्चा करायची. म्हणजे आपले जे राज्य धोरणाचे जे मार्गदर्शक तत्व आहे, जे आपल्याला आपल्या घटनेमध्ये दिसतात, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिसतात, त्याच्यामध्ये आपण बघतो की सामाजिक न्यायाला पण प्रोत्साहन दिल्या गेलेलं आहे. सो सामाजिक न्यायाला जे प्रोत्साहन दिल्या गेलेलं आहे त्याचं जे महत्व आहे, जे आपल्याला वेगवेगळ्या कलमाद्वारे किंवा अनुच्छेदाद्वारे दिसतं, तर त्याचं जे महत्व आहे ते आपल्याला इथे काय करायचं, डिस्कस करायचं आहे किंवा त्याची चर्चा करायची. सिंपल क्वेश्चन होता हा, आणि हा क्वेश्चन होता 15 मार्कर 250 वर्ड साठी. म्हणजे याचा अर्थ काय की जे दोन प्रकारचे क्वेश्चन आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं की क्वेश्चन जे आहेत, एक आहे 10 मार्कर साठी जो 150 वर्ड साठी आपल्याला लिहायचा, आणि दुसरा जो आहे तो 15 मार्कर साठी आहे, म्हणजे 250 वर्ड साठी लिहायचा आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये स्ट्रॅटेजी काय वापरायची मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. सो एक मोठा प्रश्न आहे, आपण याला कसं डील करायचं, कसं उत्तर द्यायचं, आपण याच्याकडे वळूया. आता प्रश्न तुमच्या लक्षात आलेला आहे की मार्गदर्शक तत्व जे आपले राज्य धोरणाची, त्याचा आपल्याला इम्पॉर्टन्स पण सांगायचं आहे आणि सोबतच आपण त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये जे वेगवेगळे आर्टिकल्स आहे आपल्या, तर त्या आर्टिकल्सद्वारे कशा पद्धतीने सामाजिक न्यायाला चालना दिल्या गेलेली आहे त्याचं महत्व जे आहे ते अधोरेखित करणार आहोत. आता या प्रश्नाचं उत्तर लिहिताना उत्तरावर आपण डिस्कस करूया. उत्तर लिहिताना आता सगळ्यात आधी मी सांगितलं तुम्हाला की उत्तर जेव्हा आपण स्टार्ट करतो त्या एकदम प्रश्नाला समजून एकदम उत्तर स्टार्ट करू नका.
आपल्याला रफ वर्कसाठी एक जी स्पेस दिलेली असते त्याच्यामध्ये आधी एक दृष्टिकोन किंवा अप्रोच तयार करा की आपल्याला उत्तरामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे तयार करायचे. सो ही एक सवय तुम्हाला लावायची आहे की तुम्हाला अप्रोच तयार करणं गरजेचं असतं, ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो. की मुळात मला कोणकोणत्या गोष्टी या उत्तरामध्ये नमूद करायच्या. सगळ्यात पहिले काय की जे राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्व आहे, मार्गदर्शक तत्व जे आहे त्या मार्गदर्शक तत्वांचा मला परिचय द्यावा लागेल सुरुवातीला. परिचय म्हणजे काय, इंट्रोडक्शन. म्हणजे सुरुवातीला मग काय करेल, मार्गदर्शक तत्व काय आहेत जे आपल्या घटनेमध्ये दिसतात, जे राज्यांना धोरणे आखण्यासाठी मार्गदर्शनाचं काम करतात. सो एक मार्गदर्शक तत्वांचा एक परिचय देईल मी. सो हा एक अप्रोच असला पाहिजे माझा. दुसरं म्हणजे प्रश्नामध्ये दिलं होतं त्यांनी की या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांद्वारे कशा पद्धतीने सामाजिक न्यायाला चालना दिली जाते. सो सामाजिक न्याय जो आहे हा महत्वाचा मुद्दा राहील माझा. सामाजिक न्यायाला चालना देणारे, न्यायाला जे चालना देणारे जे मुद्दे आहेत, जे विविध अनुच्छेदाद्वारे मी नमूद करेन. विविध अनुच्छेदाद्वारे जे नमूद केले गेलेले त्याचं महत्व जे आहे ते मला अधोरेखित करायचं आहे. काय करायचं आहे, महत्व जे आहे ते मी अधोरेखित करेल. म्हणजे याचा अर्थ काय, याच्यामध्ये विविध जे अनुच्छेद आहेत त्या अनुच्छेदांना मी इथे काय करेल, नमूद करेल आणि त्याचं महत्व काय ते सांगेल. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तिथे चर्चा करायची. चर्चा करताना मी काय करेल की त्याला मला काही क्रिटिकली किंवा एक्झामाइननी करायचं आहे, पुराव्यानिशी त्याला स्पष्ट करायचं नाही. मला स्पष्ट किंवा इथे काय दिलेलं आहे, चर्चा करा दिलेला म्हणजे काय की मी त्या त्या कलमांचा उल्लेख करेल आणि कोणकोणते महत्वाचे न्यायाला चालना देणारे जे मुद्दे अधोरेखित होतात त्यांना एक की पॉइंट्स मध्ये एक्सप्लेन करेल. म्हणजे पॉइंट मध्ये तो महत्वाचा मुद्दा सांगेल, नंतर त्याच्या संदर्भातलं महत्वाचं कलम कोणता आहे किंवा अनुच्छेद कोणता आहे आणि त्याचं एक उदाहरण. अशा पद्धतीने मी ते चर्चा करेल त्याची. आणि चौथा मुद्दा अप्रोच मध्ये आला पाहिजे. आता हे काय झालं, इंट्रोडक्शन मध्ये, परिचयामध्ये आलेलं, बॉडीमध्ये किंवा याला आपण म्हणतो मुख्य भागामध्ये हे मुद्दे नमूद करायचे मला, सामाजिक न्यायाचे मुद्दे, अनुच्छेद महत्वाचे आणि त्याचं महत्व, सोबत त्याची चर्चा करणार मी. आणि जो शीर्ष हे असेल आपला निष्कर्ष असेल, निष्कर्ष जो असेल म्हणजेच कन्क्लुजन जे आपल्याला करायचं, कन्क्लुजन मध्ये जे राज्य धोरणाचे जे मार्गदर्शक तत्वे आहे त्याचा सामाजिक न्यायाला चालना देणारा जो महत्व आहे त्याचं, ठीक आहे, जे महत्व आहे ते मी सांगून काय करेल, सद्यस्थिती सांगून किंवा महत्व स्थिती सांगून, सद्यस्थिती किंवा महत्व सांगून मी उत्तर काय करेल, कन्क्लूड करेल. लक्षात येते. सो अशा पद्धतीचा एक रफ स्ट्रक्चर तुमचा आधी तयार झाला पाहिजे जेव्हा केव्हा तुम्ही प्रश्नाला सुरुवात करता तेव्हा. आणि एक रफ स्ट्रक्चर तयार झालं की तुम्ही बरोबर मग काय करू शकता, उत्तर लिहू शकता. आता माझं उत्तर काय होईल, आउट ऑफ द कंटेक्स्ट जाणार नाही, कुठेच मी फ्लो जो आहे तो माझा तुटणार नाही. मला माहिती आहे की सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचं आहे, बॉडीमध्ये मला काय नमूद करायचं आहे आणि कन्क्लुजन मध्ये मला काय नमूद करायचं आहे. लक्षात येते. सो यांनी फ्लो आपला तुटत नाही, एका फ्लो मध्ये आपलं उत्तर येतं. आता आपण उत्तर बघूया की उत्तर तुम्ही काय लिहू शकता याच्यामध्ये. आन्सर आता कशा पद्धतीने उत्तर तुम्ही लिहू शकता, अप्रोच तुमच्या लक्षात आलेला आहे, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आता उत्तर लिहिताना बघा, सुरुवातीला आपण परिचय वर फोकस करणार आहोत. म्हणजेच काय की इंट्रोडक्शन काय. आता मी जेव्हा तुम्हाला 250 वर्डचं उत्तर सांगितलं होतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले 30 ते 40 शब्दांमध्ये तुमचा परिचय आला पाहिजे, म्हणजेच इंट्रोडक्शन आलं पाहिजे. एक 70 ते 80 शब्दांचे 2 पॅरेग्राफ जे आहेत ते तुमचे आले पाहिजे बॉडीचे, म्हणजेच मुख्य भागाचे, आणि एक परत 40-45 शब्दांचा तुमचा येईल तो म्हणजे कन्क्लुजन. लक्षात येते. सो अशा पद्धतीने तुमचा एक स्ट्रक्चर असला पाहिजे उत्तराचा. आता याचा उत्तर लिहितानाचा परिचय काय असला पाहिजे सुरुवातीला. आता परिचयामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहे काय ते तुम्ही सुरुवातीला सांगाल. तर राज्य धोरणाची जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जे आहे, आता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपल्याला राज्यघटनेमध्ये कुठे मिळतात, भाग 4 मध्ये मिळतात. ठीक आहे, भाग 4 मध्ये हे अधोरेखित केले गेलेले आहे. अनुच्छेद किंवा आर्टिकल किंवा ज्याला आपण कलम म्हणतो
अनुच्छेद कुठून कुठपर्यंत दिसतात, तर 36 ते 51 पर्यंत दिसतात, है ना. सो हे सुरुवातीला नमूद करा की भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी आहेत ते आपल्याला भाग 4 मध्ये अनुच्छेद 36 ते 51 दरम्यान दिसतात. मार्गदर्शक तत्वांचा मुख्य उद्देश काय आहे तो पण तुम्ही सांगाल त्याच्यामध्ये. मार्गदर्शक तत्वांचा मुख्य उद्देश हा आहे की राज्यांना जी काही धोरणं किंवा जे काही कल्याणकारी योजना किंवा जे काही तत्व राबवायचे आहेत ते तत्व ते धोरणं राबवताना त्यांना जे काही सामाजिक आणि आर्थिक विकास किंवा कल्याण लोकांचा करायचा आहे त्याला एक मार्गदर्शन करण्यासाठीचा मुख्य उद्देश जो आहे आपल्या भारतीय राज्यघटनेत या राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वाद्वारे अधोरेखित केला गेलेला आपल्याला दिसतो. लक्षात. सो मार्गदर्शक तत्वे काय आहेत, ही न्याय्य नाहीये. म्हणजे काय की जर याचं उल्लंघन झालं तर आपण कोर्टामध्ये जाणार नाही, जसं आपल्याला मूलभूत हक्कांबाबत दिसतं. तर हे न्याय्य जरी नसले तरी राज्यांना त्यांचा एक आराखडा तयार करण्यासाठी, धोरणं किंवा तत्व बनवण्यासाठी, महत्वाचे काही कायदे बनवण्यासाठी जे काही मार्गदर्शन लागतं ते मार्गदर्शन आपल्याला या राज्य धोरणांच्या ज्या मार्गदर्शक तत्वांद्वारे आहे त्याद्वारे आपल्याला घटनेमध्ये अधोरेखित केलं गेलेलं दिसतं. तर हे सुरुवातीला तुम्हाला काय नमूद करावं लागेल, परिचयामध्ये करावं लागेल. नंतर आपण येऊया आता मुख्य भागाकडे, की तुम्ही आता मुख्य भागामध्ये तुमच्या आन्सरमध्ये काय लिहू शकले असते. ठीक आहे. आता 30-40 शब्दामध्ये आपला परिचय दिल्यानंतर आपण आता मुख्य भागामध्ये ते महत्वाचे मुद्दे किंवा आर्टिकल अनुच्छेदची चर्चा करणार आहोत जे आपल्याला सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देणारे किंवा चालना देणारे दिसतात. सगळेच्या सगळे 36 पासून 51 पर्यंत आर्टिकल लिहित बसायचे नाहीयेत. महत्वाचे तेच आर्टिकल आपल्याला नमूद करायचे जे आर्टिकल सामाजिक न्यायाला चालना देतात. आता बघा, जेव्हा आपण फंडामेंटल राईट म्हणजेच मूलभूत आपले जे हक्क आहेत, मूलभूत हक्क, आणि इथे एक महत्वाचा मुद्दा जो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे किंवा मार्गदर्शक तत्व जे आहेत जे आपल्याला डीपीएसपी दिसतात, याच्यामध्ये मेन डिफरन्स काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय. मूलभूत हक्क जे आहे ते राजकीय हक्कांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिल्या गेलेलं आपल्याला कळतं, राजकीय हक्कांना. ठीक आहे. परंतु जे मार्गदर्शक तत्व आहे जे राज्य धोरणं आखाडताना लक्षात घ्यायची आहेत ते सामाजिक आणि आर्थिक न्यायाला प्रोत्साहन देतात. कशाला देतात? सामाजिक आणि आर्थिक न्याय, सोबतच सामाजिक आणि आर्थिक हक्कांना पण पूर्ण करतात ते. सोबतच पर्यावरणाचे हक्क जे आहेत ते पण त्याच्यामध्ये अधोरेखित करताना आपल्याला दिसतात. लक्षात येते. सो हा एक स्मॉल डिफरन्स आहे दोन्ही मधला. लक्षात येते. आता आपण इथे जाऊया मुख्य भागामध्ये. सगळ्यात आधी तुम्ही एक एक करून आपण बघूया, 7-8 उदाहरणं बघूया. त्याच्यामधले तुम्ही 3-4 जरी आपल्या आन्सरमध्ये नमूद केले तरी तुम्हाला उत्तराचे मार्क्स मिळतील जास्तीत जास्त. ठीक आहे. सगळ्यात आधी काय कुठे आपल्याला दिसतो की जे काही सामाजिक कल्याणाचे जे धोरणं बनवले जात आहेत, सामाजिक कल्याणाचे धोरण सगळ्यात आधी नमूद करा. सामाजिक कल्याणाचे धोरण आखताना मदत होते, है ना. सगळ्यात महत्वाची मदत कुठे होते राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांची, ते म्हणजे सामाजिक कल्याणाचे जे काही धोरणं आखल्या जात आहेत सरकारद्वारे, राज्य सरकाराद्वारे, तर त्यांना ते धोरणं आखताना काय होते, मदत होते. लक्षात. आता याचं उदाहरण काय देऊ शकतो आपण. उदाहरण, बेस्ट उदाहरण याचं तुमचा अनुच्छेद किंवा कलम जे आहे ते 39. सो कलम जे आहे ते 39. कलम 39 काय आहे? समान वेतन कायदा आपण म्हणतो, समान वेतन म्हणू शकतो, किंवा समान कामासाठी समान वेतन, है ना. समान कामासाठी समान वेतन हे तुम्ही नमूद करा तिथे. आणि याच्यामुळे काय होतंय, याच्यामुळे आर्थिक विषमता कमी होत आहे. आर्थिक विषमता जी आहे ती कमी होते. लक्षात येते. हा मुद्दा तिथे नमूद करा. सुरुवातीला सामाजिक कल्याणाचे जे धोरण आहे ते आखताना मार्गदर्शक तत्वांची मदत होते. उदाहरण दिलं आपण अनुच्छेद किंवा कलम 39 मध्ये आपल्याला आर्थिक विषमता कमी केली गेलेली दिसते. समान कामासाठी समान वेतन या गोष्टीला प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजेच समलैंगिकतेला पण प्रोत्साहन दिलं जातं. याचा अर्थ काय की सामाजिक न्याय पण त्याच्याद्वारे काय होत आहे, पूर्ण केल्या जात आहे. लक्षात येते. पुरुष असो किंवा महिला असो, समान कामासाठी समान वेतन याच्याद्वारे काय होते, सामाजिक न्यायाला चालना दिल्या गेलेली आहे. लक्षात आहे. हा पहिला मुद्दा झाला. आपण आता दुसरा जाऊया. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सेकंड आता जाऊया आपण पुढे, की मुख्य भागामध्ये तुम्ही सेकंड काय नमूद केल्या गेले असते.
दुसरं जे आहे, दुसरा नमूद करू शकता, शैक्षणिक संधींचा प्रचार केला जातो राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांद्वारे. दुसरा काय आहे, शैक्षणिक संधींना चालना देणे. शैक्षणिक संधींना चालना देणे. आता शैक्षणिक संधींना चालना कोणत्या अनुच्छेदाद्वारे आपल्याला किंवा कोणत्या कलमाद्वारे अधोरेखित केले गेलेले दिसते, जे सामाजिक न्यायाला कुठेतरी चालना देत आहे किंवा प्रोत्साहन देत आहे, ते म्हणजे कलम 45. कलम 45 किंवा याला आपण अनुच्छेद पण म्हणतो, कलम 45. कलम 45 काय म्हणतं? कलम 45 म्हणतं की 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण जे आहे ते प्रोव्हाइड करणे. आणि हे कोण प्रोव्हाइड करेल? राज्य सरकार. राज्य सरकार अशा पद्धतीचे तत्व तयार करतील, धोरण तयार करतील, ज्याद्वारे 14 वर्षाखालील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून दिल्या जाईल. आणि हे जे कलम आहे हे रिवाइज केलं गेलं होतं कधी? आपली जेव्हा 86वी घटना दुरुस्ती येते, 86वी घटना दुरुस्ती जी कधी येते? 2002 मध्ये. ठीक आहे. सो 86व्या घटना दुरुस्तीनुसार आपण आर्टिकल 45 ला रिवाइज केलं, ज्याच्याद्वारे मार्गदर्शक तत्व टाकलं की राज्य अशा पद्धतीचे धोरण बनवेल ज्यांच्याद्वारे 14 वर्षाखालील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे एज्युकेशन किंवा शिक्षण प्रोव्हाइड केलं जाईल. यालाच आपण कलम 21A पण टाकलं गेलं, ज्याच्यामध्ये एज्युकेशनला प्रमोट केलं गेलं. आणि सोबत आपण मूलभूत कर्तव्यामध्ये पण पॅरेंट्स किंवा गार्जियन्सचा रोल पण अधोरेखित केला की त्यांच्याद्वारे 6 ते 14 वर्षाखालील जे विद्यार्थी आहेत किंवा मुलं आहेत त्यांना प्रोत्साहन केलं जाईल शिक्षणासाठी. लक्षात येते. सो या शैक्षणिक संधींना चालना घेण्यामुळे काय झालं की लहान मुलांमध्ये मुलं असो किंवा मुली असो, दोघांचाही सामाजिक न्यायाला चालना मिळालेली आहे. म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांनाही 14 वर्षाखालील जर ते असतील तर त्यांना राज्य सरकार अशा पद्धतीचं धोरण बनवेल ज्याच्याद्वारे त्यांना सक्तीचं आणि हक्काचं सोबतच मोफत शिक्षण जे आहे ते प्रोव्हाइड केलं जाईल. सो याच्यातूनही काय होतं, एक मेसेज जातोय सामाजिक न्यायाला चालना देण्याचा. याच्याद्वारे आपण बघा एक मोठं मिशन संपूर्ण भारतामध्ये राबवलं होतं, ते म्हणजे सर्व शिक्षा अभियान. एक उदाहरण म्हणून तुम्ही नमूद करू शकता तुमच्या उत्तरामध्ये, ज्याच्यामुळे काय होईल की तुमचं आन्सर बूस्ट होईल. जर तुम्ही उत्तरामध्ये महत्वाचे उदाहरणं जर देत असाल तर परीक्षकाच्या लक्षात येईल की या बाबतीतला एक सखोल अभ्यास आहे, या बाबतीत याला उदाहरणं किंवा धोरणं जे लागू केले गेले आहे ते पण माहित आहे. सो सर्व शिक्षा अभियान जे आहे ते संपूर्ण भारतामध्ये राबवलं गेलं, महाराष्ट्रातही राबवलं गेलं आणि सर्व मुलींना मोफत सक्तीचे जे शिक्षण आहे त्या संदर्भात प्रचार प्रसार केला गेला. लक्षात येते. सो सर्व शिक्षण अभियान. सो हा झाला एक सेकंड मुद्दा. थर्ड आता आपण बघूया. लक्षात येते, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण तिसरं बघूया. तिसरा जो मुद्दा तुम्ही नमूद करू गेले असते ते म्हणजे सामाजिक असमानता निर्मूलन. सामाजिक असमानता निर्मूलन. सामाजिक असमानता निर्मूलनासाठी आपल्याला राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये काय बाबी दिसतात, जसं कलम 38-39 आहे किंवा अनुच्छेद जो आहे 38 आणि 39 आहे. आता अनुच्छेद 38 आणि 39 काय म्हणतं? अनुच्छेद 38 आणि 39 म्हणतं की उत्पन्न, स्थिती आणि संधी जे असतात त्याच्यामध्ये असमानता कमी करणे. उत्पन्न, स्थिती आणि संधी याच्यामधली जी असमानता आहे ती आपल्याला कमी करायची. म्हणजे पुरुष असो, महिला असो, कोणताही वर्ग असो, अनुसूचित जाती असो, जमाती असो, कुठलाही जो समाज असो, त्यांच्या जे काही वर्ग काम करत आहे, गट काम करत आहे, इंडिव्हिज्युअल काम करत आहे, वैयक्तिक व्यक्ती काम करत आहे, त्यांच्या उत्पन्न, स्थिती आणि संधींमध्ये कुठल्याच प्रकारची असमानता नसली पाहिजे. म्हणजे जो सवर्ण वर्ग आहे त्यांना संधी खूप जास्त आहे किंवा जी भटकी जमात आहे, अनुसूचित जाती जमाती आहे त्यांना संधी कमी आहे, अशा पद्धतीचा कुठलाच दुर्भाव नसला पाहिजे, अशा पद्धतीची कुठलीच असमानता नसली पाहिजे. आणि या अनुषंगाने राज्य अशा पद्धतीचे धोरण करेल, अशा पद्धतीचे मार्गदर्शन त्यांना दिला गेलेलं आहे आपल्या DPSPs द्वारे की अशा पद्धतीची असमानता त्यांना कमी करायची. आणि हे कुठे अधोरेखित केलं गेलेलं आहे? अनुच्छेद 38-39 मध्ये. लक्षात येते. सो उदाहरण याचं घेतलं गेलं तर आपल्याला माहित आहे रिझर्वेशन आहे.
ज्याला आपण आरक्षण म्हणतो. आता आरक्षण का बरं लागू केलं होतं? आरक्षण आपल्याला माहित आहे की अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीय यांना जे आरक्षण दिलं जातं, ऑब्विसली सामाजिक दृष्ट्या जे वंचित गट आहे त्यांना शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये आरक्षण दिलं गेलेलं आहे. लक्षात येते. आणि राज्याला जर वाटलं की इतर कोणती अशी जमात आहे किंवा गट आहे ज्यांचं रिप्रेझेंटेशन किंवा नेतृत्व जे आहे ते पूर्ण केल्या जात नाहीये, त्यांच्यासाठी पण अशा पद्धतीच्या तरतुदी केल्या जाऊ शकतात. लक्षात येते. सो कलम 38-29 अशा पद्धतीच्या असमानतेला कमी करण्याची आणि संधीला वाव देण्याचा दृष्टिकोन बाळगते. म्हणूनच याद्वारे पण सामाजिक न्यायाला काय होत आहे? प्रोत्साहन दिल्या गेलेलं आहे. लक्षात येते. नंतर चौथा बघूया आपण. चौथा मुद्दा तुम्ही कोणता नमूद केला गेले असते? चौथा जो नमूद केला गेला असतो तो म्हणजे दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. आता ती असमानता तर कमी केल्या जात आहे, परंतु सोबतच दुर्बल घटकांचे जे आहे ते सक्षमीकरण पण केल्या जात आहे. दुर्बल घटकांचे सक्षमीकरण है ना, हा महत्वाचा मुद्दा येऊ द्याल. चौथा मुद्दा जो आहे तो आहे दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. आता दुर्बल घटकांचे सक्षमीकरण आपल्याला कुठे मिळते? तर आपले जे राज्य धोरणांचे जे मार्गदर्शक तत्व आहे ते सक्षमीकरणाबद्दल तर फोकस करतातच, म्हणजे त्याला अधोरेखित करतातच, सोबतच संरक्षण देण्याची पण बाब समोर आणतात. लक्षात येते. ॲट्रॉसिटीज ऍक्ट आहे याचं बेस्ट उदाहरण आहे, ज्याच्याद्वारे त्या समाजातील घटकांना कुठेतरी संरक्षण पण दिल्या गेल्याचं आपल्याला कळतं, सोबतच त्यांच्या सक्षमीकरणाची पण बाब नमूद केल्या गेलेली आपल्याला दिसते. आता हे आपल्याला अनुच्छेद जे आहे ते 46 आणि 47 मध्ये नमूद केल्याचं दिसते. आता 46 आणि 47 मध्ये काय आहे? तर अनुसूचित जाती असतील किंवा अनुसूचित जमाती असतील किंवा जो उपेक्षित समाज आहे किंवा जो घटक आहे त्या घटकांना, त्या गटांना सामाजिक आणि आर्थिक विषमता जी आहे ती कमी करणे आणि आर्थिक आणि सामाजिक विकासावर भर दिला गेलेला आहे. काय दिला गेलेला आहे? सो 46 आणि 47 अनुच्छेदाद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, जो काही उपेक्षित घटक असेल किंवा समुदाय असेल त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासावर भर दिला गेलेला आहे अनुच्छेद 46 आणि 47 द्वारे. याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे की याच्याद्वारे काही सकारात्मक जे आहे ते धोरण पण लागू केल्या गेलेले आहे. सकारात्मक धोरण तसं आर्थिक आणि सामाजिक विकास जसा मनरेगा आहे. लक्षात येते. मनरेगाद्वारे त्यांना समान कामासाठी समान वेतन हा तो प्रमोट केला गेलेला आहे, सोबत त्यांच्याद्वारे त्यांचा आर्थिक विकास पण होत आहे, सामाजिक स्तर पण वाढतोय, त्याच्याद्वारे त्याचा विकास पण होतोय. लक्षात येते. सो दुर्बल घटकांचे सक्षमीकरण या अनुच्छेदाद्वारे कुठेतरी अधोरेखित होतं आणि त्याच्याद्वारे सामाजिक न्यायाला पण प्रोत्साहन दिलं गेल्याचं आपल्याला कळतं. नंतर पाचवा आणखी कोणता नमूद केला गेला असतं तुमच्याद्वारे? पाचवा जो आणखी नमूद केला गेला असता तो म्हणजे पर्यावरणाची शाश्वतता आणि सामाजिक न्याय. पर्यावरणीय शाश्वतता आणि सामाजिक न्याय. पर्यावरणीय शाश्वतता आणि सामाजिक न्याय आपल्याला कुठे बघायला मिळतो? आपल्या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये. तर अनुच्छेद 48A मध्ये. अनुच्छेद 48A मध्ये. आता हा अनुच्छेद 48A कधी आणला जातो आपल्या राज्यघटनेमध्ये हे कलम? तर आपल्याला लक्षात येतं की 42वी जी घटना दुरुस्ती येते जी 1976 मध्ये येते, त्याद्वारे हे कलम टाकलं गेलं होतं 48A. याचा मूळ उद्देश काय होता की जे काही नैसर्गिक संसाधन आहे, जसं आदिवासी समाज असेल, मोस्टली कशावर डिपेंडंट आपल्याला दिसतो? नैसर्गिक संसाधनांवर दिसतो. किंवा जो काही त्या भागातला, त्या दुर्गम भागातला किंवा त्या भौगोलिक क्षेत्रामधले जे काही लोक वस्ती करून राहत आहेत त्यांचा जास्तीत जास्त अवलंब किंवा जास्तीत जास्त जी डिपेंडन्सी असते, अवलंबता ज्याला आपण म्हणतो, किंवा अवलंबून राहण्याची जी दृष्टी असते ती असते नैसर्गिक साधन संसाधनांवर. सो नैसर्गिक साधन संसाधनांचा जर स्टेट कुठल्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्टद्वारे जर उत्खनन करत असेल, एक्स्ट्रॅक्शन करत असेल किंवा त्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास करत असेल, तर ऑब्व्हियसली जे तिथले त्या भागातले राहणारे जे लोक आहेत त्यांचा सामाजिक न्याय कुठेतरी धोक्यात येतोय. लक्षात आहे. सो नैसर्गिक संसाधनांना पण संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं प्रोटेक्शन, संरक्षण तर झालंच पाहिजे, सोबत संवर्धन पण झालं पाहिजे. या दृष्टिकोनाला समोर ठेवून
राज्य सरकारद्वारे आणि केंद्र सरकारद्वारे आपल्याला माहिती आहे की बरेचसे कायदे तयार केले गेले, जसं पर्यावरण संरक्षण कायदा आहे ना. त्याच्यानंतर वनांचं संरक्षण करण्यासाठी आपण कायदा तयार केला, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट ज्याला आपण म्हणतो तो एक केला गेला. वनांमध्ये राहणारे जे वनस्पती आणि प्राणी आहेत त्यांच्या संरक्षणासाठी आपण ऍक्ट तयार केला. लक्षात आहे, महत्वाचे धोरणं तयार केले, जसं प्रोजेक्ट टायगर आहे, प्रोजेक्ट एलिफंट आहे, प्रोजेक्ट क्रोकोडाईल आहे. अशा पर्यावरण शाश्वततेला महत्व देण्यासाठी आणि शाश्वत विकासाला महत्व देण्याच्या अनुषंगाने 48A आपल्या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आणल्या गेलं. आणि सोबत याच्याद्वारे कोणत्या गोष्टीवर फोकस केला गेला, नैसर्गिक संसाधनांचा जो शाश्वत वापर आहे त्यासोबतच सामाजिक न्यायाला पण काय करायला गेलं, प्रोत्साहन दिलेलं आहे. हे तुम्हाला कुठेतरी एक शॉर्ट मध्ये इथे लिहावं लागेल. लक्षात आहे. सो याच्याद्वारे काय होतं की त्या समाजाला किंवा त्या भागामध्ये राहणाऱ्याला कुठल्याच पद्धतीची विषमतेला फेस करावा लागत नाहीये. याचा अर्थ काय की संसाधनांवर राज्य सरकारचा जेवढा हक्क आहे किंवा इतर लोकांचा जो हक्क आहे तेवढाच त्या मूळ जमातीचा, तिथे राहणाऱ्या लोकांचा पण त्या संसाधनांवर काय आहे, हक्क आहे. लक्षात येते. सो याच्यामुळे काय झाली, विषमता दूर झाली. विषमता दूर झाली म्हणजे काय, सामाजिक न्यायाला प्रोत्साहन दिल्या गेलं किंवा चालना दिल्या गेली. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट तुम्ही काय लिहू शकलेस तिथे, 6वा मुद्दा जो कव्हर करू गेले असते तो म्हणजे सामाजिक न्याय. कामगारांसाठी कल्याणकारी उपाय करण्यासाठी आपल्याला हे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे जे आहे ते मदत करतात. कामगारांसाठी कल्याणकारी उपाय है ना. कामगारांसाठी कल्याणकारी उपाय आपल्याला मार्गदर्शक तत्वांमध्ये कुठे दिसतात, जे केल्या गेलेले आहेत ते म्हणजे आपल्याला कलम किंवा अनुच्छेद 42-43 मध्ये. अनुच्छेद 42-43 काय सांगतं, अनुच्छेद 42-43 सांगतं की जे काही कामगारांचे कल्याण असेल, कामगारांचं कल्याण असेल किंवा त्यांचे जे हक्क असतील किंवा कामाचा जो न्याय्य भाग जो असेल किंवा जी मानवीय परिस्थिती आहे किंवा ज्याचं जे महत्व आहे, मातृत्व आराम ज्याला आपण म्हणतो, मॅटर्निटी लिव्ह पण आपण ज्याला म्हणतो, की अशा पद्धतीचे मुद्दे आपल्याला दिले आहे. म्हणजे काय की कामगाराचे जे कल्याण असेल, त्यांचे जे हक्क असतील ते अबाधित कुठेतरी ठेवल्या गेलेले आहेत या कलम किंवा अनुच्छेद 42-43 द्वारे. आपल्याला माहिती आहे मॅटर्निटी लिव्ह पण जे आहे ते पण अनुच्छेद 42-43 अंतर्गत येते. सोबतच त्याद्वारे मॅटर्निटी लिव्ह साठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारद्वारे धोरण पण तयार केलं गेलं. लक्षात येते. कल्याणकारी जे तत्व आहे कामगारांच्या अनुषंगाने ते पण आपल्याला राबवल्या गेलेलं आहे. आपल्याला माहित आहे की सोशल सिक्युरिटी जे आहे, सोशल सिक्युरिटीला कामगार जिथे जिथे काम करतात तिथे प्रमोट केल्या गेलेलं आहे. लक्षात येते. सो सामाजिक सुरक्षेला पण प्रोव्हाइड केल्या गेल्या आहे. त्यांची जी मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्याला प्रोत्साहन दिल्या गेलेलं आहे. लक्षात येते. आणि समान ज्या काम करत आहे त्याच्यासाठी समान वेतनाला तर आपण बघितलेलं आहे की त्याला पण प्रोत्साहन दिल्या गेलेलं. लक्षात आहे. सो कलम जे आहे 42-43 अशा पद्धतीच्या कामगारांच्या कल्याणाबाबत कुठेतरी नमूद करतं. महिला कामगारांबद्दल असो किंवा पुरुष कामगारांबद्दल असो. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे मनरेगा. काय आहे, मनरेगा. सो मनरेगाद्वारे काय झालं की हक्काचा जॉब तर मिळालाच. लक्षात येते. तेवढे दिवस सरकारद्वारे नमूद केले गेले. सो मनरेगाद्वारे काम पण मिळालं, त्याला वेतन पण मिळालं, सोबतच त्यांच्या कल्याणाचा पण काय केला गेला, विचार केला गेला. लक्षात आहे. कल्याणाचा म्हणजेच काय, आर्थिक आणि सामाजिक विकासाचा पण काय केला गेला, उद्धार केला गेला. त्याचा पण मुद्दा नमूद केला. आणि लास्ट 7 जे आहे, 7 आणखी तुम्ही नमूद केले गेले ते म्हणजे सामाजिक एकता मजबूत करणे. सामाजिक एकता मजबूत करणे हे पण आपल्याला राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाद्वारे नमूद केल्या गेलेले दिसतं. आता हे कुठे दिसतं आपल्याला, तर डीपीएसपी बघा, सामाजिक एकता आणि बंधुत्वाला प्रोत्साहन देणारे आपल्याला डीपीएसपी दिसते. लक्षात येते. सो डीपीएसपी सामाजिक न्याय, हक्क सोबतच बंधुता जी आहे, फ्रॅटर्निटी ज्याला आपण म्हणतो, त्याला पण प्रोत्साहित करते. आणि जेव्हा आपण सामाजिक न्यायाची बाब लक्षात घेतो तर त्याचे म्हणजे काय की आपण समान हक्कांना पण प्रमोट करतोय, प्रोत्साहन देतोय आणि सोबतच समान संधींना पण काय करतोय, प्रोत्साहन करतोय. सामाजिक न्याय जे आहे त्या दोन गोष्टींवर कुठेतरी 2 पिलरवर लक्षात येतं आपल्याला एक उभं असतं, ते म्हणजे समान हक्क आणि समान संधी. लक्षात येते. सो हे आपल्याला कुठे दिसतं, आर्टिकल 44 मध्ये. म्हणजेच काय, अनुच्छेद 44. अनुच्छेद 44 काय आहे, समान नागरी कायदा. लक्षात येते. समान
नागरी कायदा, आणि हा सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहे ना, की जे सरकार आहे प्रेझेंट ते लक्षात घेत आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचा समान नागरी कायदा जो पूर्ण देशाला एकच कायदा लागू असेल का. कारण की आपण बघतो की भारतामध्ये वेगवेगळे धर्म आहेत, त्यांचे वेगवेगळे पर्सनल लॉज आहे. मुस्लिमांचा पर्सनल लॉ आहे, हिंदूंचा पर्सनल लॉ, हिंदू कोड ज्याला आपण म्हणतो, असे वेगळे पर्सनल लॉज आहेत. आणि कुठेतरी जेव्हा न्याय देण्याची बाब येते तेव्हा हे मधात येतात, आडवे येतात, लक्षात येते. आणि त्या अनुषंगाने म्हणून मग न्यायालयाला लक्षात घ्यावं लागतं. मग समान नागरी कायदा जर असेल तर भारतामधल्या कुठेही राहणाऱ्या, कुठल्याही भौगोलिक भागामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काय असेल, समान कायदा असेल. समान नागरी कायदा आपण त्याला तसंच म्हणतो. आणि याची सुरुवात आपल्याला काही राज्यांमध्ये झालेली दिसते. सर्वात आधी आपल्याला माहिती आहे गोवामध्ये 1961 मध्ये अशा पद्धतीचा एक सिव्हिल कोड बनवला गेला. नंतर मग 1966 मध्ये पोर्तुगीज सिव्हिल कोड अशा पद्धतीचा एक लागू केला गेला आणि तो गोवामध्ये आताही आपल्याला असताना दिसतोय. सोबत उत्तराखंड जे सरकार आहे त्यांच्या विधानसभेने 2024 मध्ये समान नागरी कायद्याचा एक जो कायदा आहे तो पण पारित केला गेला. आणि अशा पद्धतीचा कायदा करणारं उत्तराखंड जे आहे ते पहिलं राज्य बनलं, लक्षात येते. सो अशा पद्धतीचे जे धोरणं जे आहेत ते तयार करण्याची एक संधी जी आहे या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांद्वारे आपल्याला समोर आली दिसते, ज्याच्याद्वारे सामाजिक न्यायाला कुठेतरी प्रोत्साहन दिल्या गेल्याचं आपल्याला दिसतं. आणि शेवटचा जो 8वा मुद्दा जो आहे, जो तुम्ही बॉडीमध्ये किंवा मुख्य भागामध्ये नमूद करू शकले असते, तो म्हणजे 8वा आणि शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे न्यायिक सक्रियता आणि डीपीएसपी, ज्याला आपण आताच नमूद केला गेला. न्यायिक सक्रियता आणि डीपीएसपी. डीपीएसपीलाच आपण काय म्हणतो, राज्य धोरणाचे मार्गदर्शक. आता न्यायिक सक्रियता आणि डीपीएसपी द्वारे कशा पद्धतीने सामाजिक न्यायाला प्रोत्साहन दिलं जातं, जसं आता मी म्हटलं की काही जर अशा पद्धतीचे कायदे तयार केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी जर मधात येत असेल तर न्यायालयाला कुठेतरी तिथे लक्षात घ्यावं लागतं की कोणकोणते मुद्दे जे आहेत ते जरी न्याय्य जरी नसले. आता आपल्याला माहिती आहे की डीपीएसपी जे आहे राज्य धोरणाचे मार्गदर्शक काय, ते न्याय्य नाही आहे. न्याय्य नाही म्हणजे काय की यांचं जर उल्लंघन झालं तर कुठलाच व्यक्ती, जसं मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर आपण हायकोर्टामध्ये अनुच्छेद 226 किंवा अनुच्छेद 32 जे आहे त्याच्याद्वारे आपण ब्रीट फाईल करू शकतो, लक्षात येते. आणि न्यायालय मग त्याच्यामध्ये काय करेल, इंटरफेअर करेल. सो न्याय जरी नसले डीपीएसपी तरी काय आहे, एक मार्गदर्शक म्हणून काम करतात. याचा अर्थ काय की न्यायिक सक्रियता पण आपल्याला कुठेतरी मिळतं. जसं आता न्यायिक सक्रियता आपल्याला कुठेतरी मिळतं म्हणजे काय, याचं उदाहरण जर आपण घेतलं तर केशवानंद भारती केस आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. केशवानंद भारती खटला जो होता 1973 मध्ये, याच्यामध्ये पण अधोरेखित केलं गेलं की मूलभूत हक्क आणि डीपीएसपी म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व यांच्यामधला संबंध कुठेतरी अधोरेखित केला गेलेला आपल्याला दिसतो, आंतरिक संबंध जो आहे. सोबत आपल्याला माहिती आहे मिनर्वा मिल केस पण आहे. मिनर्वा मिल केस पण आहे. सो मिनर्वा मिल केस मध्ये पण परत एकदा मूलभूत हक्क आणि डीपीएसपी मधलं जो संबंध आहे तो अधोरेखित केला गेला. कोणाद्वारे, न्यायालयाद्वारे, लक्षात येते. सो राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्याला न्यायिक सक्रियता पण आपल्याला कुठेतरी पाहायला मिळते. आणि न्यायिक सक्रियता जिथे असेल ऑब्व्हियसली तिथे सामाजिक न्यायाला प्रोत्साहन दिल्या जाईल, चालना दिली, लक्षात येते. सो एक 7 ते 8 मुद्दे मी तुम्हाला सांगितले, याच्यामधले किमान 4 ते 5 मुद्दे तरी तुमच्या आन्सर मध्ये येऊ द्या. 8 सांगण्याचा मुद्दा हा आहे की तुम्हाला किमान याच्यामधले 4 ते 5 तरी आठवतील. सो मुख्य भागामध्ये आपल्याला ते 8 पैकी किमान 4 ते 5 मुद्दे उदाहरणासह चर्चा करायची त्याच्यामध्ये. आता शेवटचा टप्पा जो आपल्या उत्तराचा आहे तो आपण बघूया, तो म्हणजे निष्कर्षाचा, की याचा आन्सरचा आपण कन्क्लुजन कसं करत असतो किंवा कन्क्लूड कशा पद्धतीने करू शकले असते तुम्ही. निष्कर्ष. आणि हा निष्कर्ष जो आहे फार महत्वाचा असतो, कारण की बऱ्याचदा परीक्षक तुमचं उत्तर वाचताना सुरुवातीला परिचय वाचतात की परिचयामधून त्यांना कळतं की यांनी ते मुद्दे नमूद केलेले आहे का किंवा याला प्रश्न समजलेला आहे का. बऱ्याचदा तुम्हाला त्या परिचयावरूनच मार्क्स कुठेतरी अनालाइज केले जातात की याला प्रश्न समजलेला आहे. मग ते मुद्दे जे आहेत ते होऊ शकते की ते 4-5 मुद्दे तो वाचत बसणार नाही, किमान 1-2च वाचेल आणि 1-2 वरून त्याला लक्षात येईल की हा याच्या प्रश्न पण लक्षात आलेला आहे आणि याने योग्य डायरेक्शनने उत्तर लिहिलेलं आहे. मग तो शेवटी जाईल तो म्हणजे कन्क्लुजन, की या मार्गदर्शक तत्वांना सामाजिक न्याय चालना देण्यासाठी यांनी मुद्दे तर नमूद केले, पण एक प्रो अप्रोच किंवा ओपिनियन किंवा याचं मत काय आहे मार्गदर्शक तत्वांसंदर्भातलं, तर चर्चा करताना कन्क्लूड करताना लक्षात येते की आपल्याला एक पॉझिटिव्ह अप्रोचनी, सकारात्मक दृष्टिकोनातून
जे मार्गदर्शक तत्व आहे त्यांचं महत्व काय हे अधोरेखित करून आपल्याला या प्रश्नाचं निष्कर्ष काढायचा होता. सो मार्गदर्शक तत्व जे आहे राज्यघटनेमध्ये तुम्हाला नमूद करता आहे की भारतीय राज्यघटनेत सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्याचं महत्वाचं काम राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे करतात. सोबतच सामाजिक न्यायासोबत सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि राजकीय हक्कांना, संधींना अधोरेखित करून लोकांच्या कल्याणाच्या अनुषंगाने राज्य सरकारला अशा पद्धतीचे धोरण किंवा कायदे आखण्यासाठी पण प्रोत्साहन देण्याचं काम डीपीएसपी किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे करतात. लक्षात आहे. सो हा मुद्दा आपण टाकून या उत्तराला काय करू, कन्क्लूड करू, निष्कर्ष याचा काढू. लक्षात आहे. ज्याच्याद्वारे या सामाजिक आर्थिक राजकीय आणि पर्यावरणीय हक्क किंवा धोरण बनवण्यासाठी मार्गदर्शनांना प्रोत्साहन देऊनच सोबतच सर्व समावेशक विकासाला काय दिलं गेलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. सर्व समावेशक. आणि जेव्हा आपण पर्यावरणीय दृष्टिकोन बघितला तर तेव्हा शाश्वत विकासाला दिलं गेलं आहे. सो सर्व समावेशक म्हणजेच काय, इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंटला प्रोत्साहन दिलं गेलं आहे. सो या निष्कर्षासह आपण या उत्तराला काय करू शकलो असतो, कन्क्लूड करू शकलो होतो. तर अशा पद्धतीचं तुम्हाला प्रश्न समजून त्याच्या परिचयामध्ये, त्याच्या बॉडीमध्ये मुद्दे त्या पद्धतीने त्या कीवर्डला लक्षात ठेवून चर्चा करायची आहे, स्पष्ट करायचं आहे. लक्षात आहे, परीक्षण करायचं आहे. तर चर्चाच करायची होती फक्त आपल्याला. लक्षात आपण चर्चा केली आणि सोबत त्याचा निष्कर्ष काढला, म्हणजेच कन्क्लुजन गेलं. आणि कुठेच लक्षात घ्या की जसं मी आता मुख्य भाग, परिचय, निष्कर्ष असं लिहिलं हे तुमच्या समजण्यासाठी लिहिलेलं आहे. उत्तर लिहिताना तुम्हाला स्वतः उत्तर लिहिताना हा शब्द नमूद करायचा नाही की आता मी परिचय लिहितोय, आता मी मुख्य भाग लिहितोय किंवा निष्कर्ष लिहितोय. हा फक्त तुम्हाला एक समजण्यासाठी मी लिहिला आहे. उत्तर तुमचं एक पॅरेग्राफ मध्ये किंवा पॉइंट फॉर्मॅट मध्येच असेल जे तुम्ही लिहाल, आणि हे शब्द तुम्ही लिहिणार नाही तुमच्या मुख्य आन्सर मध्ये. हे तुम्हाला समजण्यासाठी वापरलेलं आहे. सो अशा पद्धतीने तुमचं एक स्वतःचं आन्सर लिहित मी एक आयडिया तुम्हाला दिलेली आहे, आणि अशा पद्धतीने तुमचा उत्तर लिहा आणि यशोदीप IAS अकॅडमीच्या डेली आन्सर रायटिंग ग्रुपवर ते शेअर करा. त्याची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिसेल. त्याला आजच जॉईन करा आणि आपलं उत्तर स्कॅन करून किंवा फोटो काढून त्याच्यावर पाठवा. त्याच्यावरच तुम्हाला या व्हिडिओची लिंक सोबतच आपण जे मॉडेल आन्सर तयार केलेलं आहे त्याची पण PDF तुम्हाला तिथे मिळेल कम्पेअर करण्यासाठी की तुम्ही काय आणखी लिहू शकले असते. लक्षात आहे. आता मी जे सांगितलंय तेच छापू नका. तुम्हाला जे वाटतं की आणखी मी काय याच्यामध्ये लिहू शकतो, लक्षात आहे, आणखी काय उदाहरणं लिहू शकतो, ते स्वतःचं उत्तर बनवून तुम्हाला काय करायचं, स्वतःच्या शब्दांमध्ये लिहून आणि वर्ड लिमिटला लक्षात घेऊन 250च्या वर जास्तीत जास्त जाणार नाही, ते 250च्या आतमध्ये लिहून शेअर करायचं आहे त्या टेलिग्राम चॅनलवर ज्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. सो भेटूया डे 3च्या म्हणजे तिसऱ्या दिवसाच्या आपल्या क्वेश्चन सोबत. अशाच पद्धतीचं आपण उत्तर डिस्कस करूया. तोपर्यंत विश ऑल द बेस्ट. थँक्यू.